मी म्हणते बर्थडेज छोटे करा, कपडे कमी करा, फालतूच्या गोष्टींवरती खूप खर्च करतात. स्क्रीन टाइम बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? समटाइम्स आर नॉट इवन अवेअर चिल्ड्रन आर वॉचिंग फोन. नाही खाऊ शकणार, मग तिखटच नाही खाऊ शकणार, मग जमेलच कसं? पण ह्यानी आपण आपलंच आयुष्य अवघड करून घेतो. बर्थ पासून 1 वर्ष डोळे झाकून विटामिन डी हे द्यायलाच पाहिजे, पण सगळ्या गोष्टी पटापट व्हायला पाहिजे आणि वेळेत व्हायला पाहिजे. द्या ना थोडा वेळ, होईल ना व्यवस्थित, आणि शो द राईट पर्सन. पण मी खूप बघते की पेरेंट्स आहे, माझ्या मुलाला अजिबात नाही दुखलं पाहिजे, अजिबात नाही रडलं पाहिजे. की पहिले 6 महिने आईने किती वेळेला मिल्क फीड केलं पाहिजे बाळाला? ते ताप आपण जे एनिमी कन्सिडर करतो, तर ॲक्च्युली ताप इज अ फ्रेंड. नमस्कार, मी श्वेता विवेक मोरे. आज तुमचं चाय अँड वाय प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्या डॉक्टर सुश्रुता कुलकर्णी देशमुख. गेले 25 वर्ष त्या पिडियाट्रिशियनची प्रॅक्टिस करत आहेत. त्याच्यानंतर KEM हॉस्पिटलमध्ये शी इज पिडियाट्रिशियन कन्सल्टंट. आणि माझा जवळचा विषय म्हणजे माझ्या दोन्ही मुलींच्या त्या डॉक्टर आहेत. सो त्याच्यामुळे आज आपण गप्पा ज्या मारणार आहोत त्यांच्याशी, जास्ती फोकस हा 0 ते 2 वर्षापर्यंतच्या मुलं आणि त्यांच्या येणाऱ्या अडचणी ह्याच्यावरती आपल्याला त्यांच्यासोबत चर्चा करायची आहे. नमस्कार. हॅलो. तर मुलांमध्ये 6व्या महिन्यानंतर म्हणजे घरात असतं आयडियली, त्याच्यानंतर लोकांशी भेटणं, बाहेर पडणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि छोटे छोटे म्हणजे सर्दी, खोकला, ताप हे खूप कॉमन आहे. पण तरीही आयांना ह्या सगळ्या गोष्टींची खूप भीती वाटते. आणि प्रिकॉशन म्हणून म्हणजे होम रेमेडीज सारखं करत राहणं किंवा औषधही सारखं देत राहणं विदाऊट डॉक्टर कन्सल्टेशन, ह्या सुद्धा गोष्टी आहेत. तर तुम्ही काय पॅरामीटर्स सांगाल? म्हणजे ताप येणं हे नॉर्मल आहे आणि लहान मुलांमध्ये ते होऊ शकतं, पण आत्ता ताप आला आणि मी आत्ता क्रोसिन दिलं, सो ह्याच्यावरती तुमचं काय सजेशन आहे? सो बेसिकली ताप आपण जे एनिमी कन्सिडर करतो, तर ॲक्च्युली ताप इज अ फ्रेंड. इट शोज की तुमची इम्युन रिस्पॉन्स व्यवस्थित आहे. ताप म्हणजे काय आहे? जेव्हा जंतू आपल्या बॉडीमध्ये घुसतो तर त्याची डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे ताप. ओके. सो ताप येतोय, म्हणजे इनफॅक्ट जे मॅलिग्नन्सी, कॅन्सरचे असतात त्यांना ताप येत नाही, इन्फेक्शन असून सुद्धा. दॅट इज इव्हन मोर डेंजरस. सो ताप आल्यावरती घाबरून जाण्यासारखं काहीच गोष्ट नाही, आणि हे व्हेरी नॅचरल आहे की ताप येणं. आणि त्याच्यामुळे आपल्या मुलाला बाहेर कुठे एक्सपोज न करणं, बाहेर नको न्यायला, हेही चुकीचं आहे, कारण सोशल इनपुट्स मुलाला पाहिजे. फायनली द चाइल्ड इज गोइंग टू सर्व्हाइव्ह इन द सोसायटी. सो विथ ड्यू प्रिकॉशन्स डेफिनेटली बाहेर काढावं. प्लस आपलं डोकं वापरून कुठलीही औषधं ओव्हर द काउंटर जे मिळतात ते घेऊन, तुम्हाला न डोसेस माहिती असतात त्याचे, आणि बऱ्याच वेळेला पॅरासिटामॉल किंवा क्रोसिन जे तापाचं देतात ते इतकं कमी डोसमध्ये दिलं जातं की तो ताप रिस्पॉन्डच होत नाही. आणि समटाइम्स दे गिव्ह सो मच इन ओव्हरडोस की पॅरासिटामॉल पॉइझनिंगच्या केसेस सुद्धा येतात. सो हे आमचे सगळे जे डोसेस असतात ते वेट वाईज कॅल्क्युलेटेड असतात. सो स्वतःचं डोकं वापरून या गोष्टी करू नये. आणि मे बी जेव्हा ताप येतो तेव्हा तुम्ही स्पंज करून घ्या, एखादा सिंगल पॅरासिटामॉलचा डोस द्या, अँड देन कन्सल्ट युअर डॉक्टर. करेक्ट. पण तेच की नाही, घाई सगळ्याची आहे ना. ताप आला, आग लागली की लगेच पाणी ओतायलाच पाहिजे त्याच्यामध्ये. येस, लक्ष ठेवा तुम्ही की कसं होतंय, फॉलो द ट्रेंड्स. पण ह्याच्यामध्ये ओव्हर द काउंटर प्रोडक्ट्स वापरल्यामुळे तुम्ही नुकसान काय करताय हे तुम्हाला लक्षात येत नाही. राईट. आणि इवन की म्हणजे औषधं आणि ह्या सगळ्या गोष्टी तर आहेच आहेत, पण तुम्ही जसं म्हटलात की येस, इट इज लाईक की सगळं पटपट झालं पाहिजे, पटकन क्युअर झालं पाहिजे, पटकन बोललं पाहिजे, तापच नाही आला पाहिजे, पटकन चालायलाच लागलं पाहिजे. ह्या सध्या गोष्टी खूप मी आयांमध्ये बघते. मी जसं तुम्हाला प्रश्न विचारला की आयडियली किती वेळेला खायला पाहिजे, तसंच ब्रेस्ट मिल्कच्या बाबतीत पण की पहिले 6 महिने आईनी किती वेळेला ब्रेस्ट मिल्क फीड केलं पाहिजे बाळाला? ओके. सो पहिल्यांदा जे न्यूबॉर्न असतं तोपर्यंत न्यूबॉर्नचे लिव्हरमध्ये आपले ग्लुकोजचे स्टोर्स असतात, ते एवढे डेव्हलप झालेले नसतात. सो न्यूबॉर्न बेबी जेव्हा असतं तेव्हा आयडियली 2 ते 2.5 तास
थांबाय म्हणजे वेट मॅक्झिमली फॉर 2 to 2.5 hours. कधी कधी झोपलेलं असतं म्हणून तर त्याला उठवा आणि 2 ते 2.5 तास मॅक्झिमम वेट फॉर 2 to 2.5 hours आणि उठवून फीड करायला पाहिजे, कारण देर इज व्हेरी हाय चान्स की त्यांचे शुगर्स ड्रॉप होतील आणि दे गो इनटू हायपोग्लायसेमिया आणि कधी कधी एकदम कन्व्हर्जन आल्यासारखं होतं. सो हे पहिले 3-4 आठवडे हे पाळलं की लिव्हर स्टोर्स रिप्लीट होऊन जातात त्यांचे आणि हे प्रॉब्लेम्स येत नाहीत. आणि त्याच्यानंतर आफ्टर 1 month साधारण कीप इट डिमांड बेस्ड. वेन द चाइल्ड इज डिमांडिंग त्यावेळेला फीड करा. कधी कधी असं होतं आंघोळीनंतर 3-4 तास झोपतात, तेव्हा अगदी उठवून फीड करायची गरज नाही. सम चिल्ड्रन बाय 2 to 2.5 months 2.5-3 महिने झाले की रात्री 4-5 तास सलग सुद्धा झोपतात. अशा मोठ्या मुलाला साधारण 3-3.5 वर्षाच्या मुलाला रात्री उठवून परत फीड करायची गरज नाही. यू आर डिस्टर्बिंग द स्लीप पॅटर्न. आणि त्यांना जेव्हा तोपर्यंत काय झालेलं असतं, सकिंग पॉवर पण जास्त झालेली असते, मदर्स आउटपुट पण जास्त झालेलं असतं. सो इन 1 feed दे टेक क्वाईट अ सफिशियंट क्वांटिटी ऑफ मिल्क आणि ते ज्या अर्थी निवांत झोपलेत त्याचा अर्थ पोट भरलेलं आहे. बट दिस डझंट अप्लाय टू चिल्ड्रन बेबीज बॉर्न लेस देन 1 month. यू हॅव टू बी अलर्ट. आणि खूप झोपत असतील तर उठवून थोडंसं ओपन करायचं, जे आपण खूप रॅप करतो त्यांना तर त्या उभेमध्ये झोपतात तर ओपन करायचं, थोडंसं पायाला मुवमेंट केल्यावरती उठता, फीड करायचं अँड देन लेट देम स्लीप. सो 1 month यू हॅव टू वेट. आणि जसं टुवर्ड्स 1 year जातात तसं अमाऊंट ऑफ नंबर ऑफ ब्रेस्ट फिडिंग्स कमी करत जायचे. अँड लाईक आय सेड 6 monthsला आपण वरचं ऍड करतो. बरोबर. सो मे बी 3-4 times साधारण बाय 1 year नंतर ते एक्सेप्ट करतात. आयडियली अकॉर्डिंग टू WHO यू शुड बी कंटिन्यू करायचं ब्रेस्ट फीडिंग टिल 2 years. बट टॉप फीड हॅज म्हणजे जे खाणं देतो आपण ते मेन सोर्स ऑफ न्यूट्रिशन या मुलांना पाहिजे. त्याच्यानंतर आया वॅक्सिनेशन्सच्या बाबतीत खूप वरीड असतात. म्हणजे आम्ही ती जर्नी कशी घेऊन जाणार आहोत, स्वतःच्या मुलाला टोचताना आम्ही ते कसं बघणार आहोत. तर आता बऱ्याच ॲडव्हान्स गोष्टी सुद्धा आलेल्या आहेत, तर त्या नक्की काय आहेत? पहिली गोष्ट, आईने स्वतः कन्व्हिन्स पाहिजे की मी वॅक्सिनेट आपल्या मुलाला करते, आय एम डुईंग अ रिअली गुड थिंग अँड आय एम गिव्हिंग हिम अ गुड हेल्थ कव्हरेज. त्याच्याने थोडेसे साईड इफेक्ट झाले तरी जर लार्जर बेनिफिट होत असेल, जो की होतोच, तर मग थोडंसं दुखेल का, थोडंसं ताप येईल का, या गोष्टीसाठी घाबरण्यासारखे काहीच गोष्टी नाही. ऑल ऑफ द वॅक्सिन्स विच आर युज्ड, सगळ्या त्यांच्या ट्रायल्स फेज 4 ट्रान्सपरन्स झाले असतात, हॅज बीन युज्ड फॉर मेनी इयर्स. सो त्याच्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स काही होत नाहीत. आता टच वूड, बट आता आय एम प्रॅक्टिसिंग फॉर 25 years. आय हॅव नॉट सीन अ मेजर वॅक्सिनेशन रिॲक्शन फॉर सो मेनी इयर्स. सो त्याच्यामुळे उगाचच त्याला घाबरून वॅक्सिनेशन टाळण्यामध्ये पॉईंट नाही. आणि मामूली थोडंसं ताप आल्यासारखं होतं तर त्यावेळेला डॉक्टर बेसिकली ट्रिपलच्या इंजेक्शनला त्यावेळेला डॉक्टर सांगतात की काय औषध द्यायचं, पण घाबरण्यासारखं काही नाही. अँड वन मोर थिंग, लाईक युअर सेइंग, ॲडव्हान्सेस जे आलेले आहेत आता नीडल फ्री वॅक्सिनेशन पण आलेलं आहे. तर त्याला नीडलच नसते, इट्स अन इन्स्ट्रुमेंट ज्याच्यामध्ये सिरिंज प्रीफिल्ड असते आणि अंडर प्रेशर म्हणजे इट इज अप्लाइड हिअर आणि अंडर प्रेशर डिलिव्हर करतात. सो विथ दॅट प्रेशर ओनली ते वॅक्सिन आतमध्ये जातं. तर नीडल फ्री म्हणतात ह्याला आणि प्रिक होतच नाही. पण एक सिंगल नीडल म्हणजे येस इट इज कन्व्हिनियंट, पण एक बारीक नीडल असते असं काही खूप. आणि बेसिकली इफ यू बिलीव्ह दॅट द बेनिफिट इज गुड, तर ह्या गोष्टी मला असं वाटतं खूप दुय्यम आहेत टू रिअली बी वरीड अबाउट वॅक्सिनेशन. सो वॅक्सिनेशन्स जे आहेत म्हणजे एकतर पेनफुल जे म्हणतात, एक पेनलेस म्हणतात, आणि तुम्ही तिसरं जे सांगितलं दॅट इज नीडल फ्री. सो ह्या 3 पैकी म्हणजे काय केलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे? सो बेसिकली पेनफुल आणि पेनलेस हा जो शब्द वापरला जातो हा करेक्ट नाहीये. पेनलेस नाहीये ते वॅक्सिन, कमी पेन होते त्याच्यात. सो बेसिकली इट इज अ मोर प्युरिफाईड फॉर्म, त्याच्यामुळे कमी पेन होते. पण ते दुसरं आपण जे पेन वालं, बेसिकली दिस कम्स ओनली इन ट्रिपल पोलिओचे इंजेक्शन. बाकीचे कुठल्याही इंजेक्शन मध्ये पेनफुल पेनलेस हे ऑप्शन्स नाहीच, कारण ते नाहीच त्याचा त्रास होतो फक्त ट्रिपलच्या इंजेक्शनचा, जे गव्हर्नमेंटला मिळतं किंवा प्रायव्हेटला तुम्ही लेस पेनवाला घेऊ शकता. पण ओव्हरऑल स्टडीज शो की जे तुम्ही जर का पेनफुल वॅक्सिन जेव्हा घेता त्याच्याने लॉंग टर्म इम्युनिटी इज बेटर दॅन द वन विच यू आर हॅव्हिंग विथ लेस पेन. सो जनरली मी सांगते की एक तरी पेनफुल वॅक्सिन घ्या, म्हणजे ट्रिपलच्या बाबतीत ऍटलीस्ट 1 पेनफुल वॅक्सिन. बाकीचे तुम्ही चूज करू शकता वेदर यू वॉन्ट टू गो फॉर द लेस पेन वन्स. आणि त्रास होऊन एखादा दुसरा दिवस त्रास होतो. बरोबर. सो पण हल्ली ते पण मी खूप बघते की पेरेंट्स आणि माझ्या मुलाला अजिबात नाही दुखलं पाहिजे, अजिबात नाही रडलं पाहिजे, काहीच नाही व्हायला पाहिजे. सो
कितीतरी आयुष्यामध्ये अशा गोष्टी होतात. हो, of पेन इज अ course. पार्ट ऑफ हा, लाईफ अँड इफ yes. इट इज फॉर द बेनिफिट व्हाय नॉट. राईट. सो बाय बर्थ म्हणजे पेन हो असणारच आहे, पण आय थिंक की एव्हरीबडी इज बिकम सो प्रोटेक्टिव्ह ऑफ द चिल्ड्रन राईट. की त्यांना सुट्ट सोडायला नको वाटतंय. राईट. तुम्ही जे मगाशी म्हटलात ना की इतकी म्हणजे प्रोटेक्टिव्ह ठेवतात, म्हणजे आता पण जसं म्हटलात, पण मुलं नंतर सोशलाइज नाही होत. हो होतो ना हा इश्यू. हे मी ऑब्झर्व केलेलं आहे काही मुलांमध्ये की त्यांना खूप लोक चालत नाही, बाहेर पडणं प्रेफर करत नाही. म्हणजे हे 1 वर्षाच्या मुलामध्ये पण होऊ शकतं. हो हो होऊ शकतं, कारण ह्युमन इज अ सोशल ॲनिमल. आपल्याला लोक लागतात. एक एक म्हणजे माणसाची स्पीशीज अशी बनवलेली आहे की ते सोसायटीमध्ये राहण्यासाठी माणूस आहे तो. तर आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं ह्याच्यासाठी हे पण कारणीभूत आहे की गॅजेट्सचा खूप ओव्हरयूज होतो. तो सारखं ते गॅजेट बघून मुलांना बाहेरच्या जगाचा संपर्काची गरजच पडत नाही, कारण दॅट इज सॅटिस्फाईंग ऑल देअर नीड्स. बट ह्याच्यामध्ये त्यांचे कम्युनिकेशन स्किल्स, इंटरॅक्शन्स, इंटरपर्सनल रिलेशनशिप्स हे काहीच डेव्हलप होत नाही आणि एकल कोंडे झाल्यासारखे होतात. देन दे डोंट वॉन्ट टू शेअर. मी म्हणतो तेच बरोबर, मला हवं तेच, हे सगळे बिहेवियर पॅटर्न्स डेव्हलप होतात. सो मुलांना इतर मुलांच्या बरोबर मिंगल होऊन खेळायला पाठवलंच पाहिजे, न की तुमच्या घरी फक्त सेक्लुडेड ठेवा. राईट. म्हणजे आय हॅव सीन की हार्डली 9 महिन्याचं बाळ असेल, मी का हॉस्पिटलमध्ये पाहिलं, आई त्याला मांडीवरती घेऊन बसलेली होती, मोबाईल हातात होता आणि खाणं भरवत होती. म्हणजे हार्डली टिपिकल सीन. 9 महिन्याचं बाळ. म्हणजे आत्ताची बाळं माईट बी हँडल करायला अवघड असतीलही, कारण की जनरेशन चेंज झालेलं आहे. बट मॉम म्हणजे ॲज अ मदर मला असं वाटतं की तुम्ही ज्यावेळी तो निर्णय घेता की तुम्हाला आई व्हायचं आहे, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बाय डिफॉल्ट येतातच. हो, पण ते खूप कमी जणांना रिअलायझेशन असतं. आणि इवन म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात इनफर्टिलिटीचं प्रमाण पण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. आणि ह्यातनं बाळं झाल्यानंतर पण आई वडील ह्यांना ह्या सगळ्या सिच्युएशन्स खूप डिफिकल्ट वाटायला लागतात. सो तुम्ही कसं सांगाल की ॲज अ मदर तुम्ही ते कसं टॅकल केलं पाहिजे? म्हणजे आय डिड नॉट गेट युअर क्वेश्चन. की म्हणजे आता आउट ऑफ इनफर्टिलिटी झालं मूल नंतर, हा म्हणजे कुठली म्हणजे इनफर्टिलिटी म्हणा किंवा रेग्युलर जरी झालं तरी आईवडिलांना असं वाटतं की आता मी हे कसं सांभाळणार आहे, कसं माझ्याकडनं मॅनेज होणार आहे. पहिलं 6 महिने निघून जातात, अवघड सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. मग 1 वर्ष जातं, मूल पळायला लागतं. मग हे सगळंच आईवडिलांना, म्हणजे एकटी आईच नाही, ह्याच्यात वडील पण आहेत आता, तर हे सगळ्या सिच्युएशन्स खूप डिफिकल्ट वाटायला लागतात. बेसिकली एक्स्ट्रीम पेशन्स ठेवायची गरज आहे. त्या मुलाच्या तंत्राप्रमाणे यू हॅव टू बिहेव अकॉर्डिंगली. तुम्ही यू आर ऑलवेज पेरेंट्स. सो दरवेळेला हल्ली असं असतं ना, मी पेरेंट नाही, मी हिची फ्रेंड आहे. मुलांना भरपूर फ्रेंड्स आहेत, पेरेंट्स एकच सेट आहे. सो पेरेंट्सने जिथे शिस्त लावायची गरज आहे तिथे जरूर लावायला पाहिजे. गिल्टी वाटायचं कारण नाही. इट इज इम्पॉर्टंट टू से नो वेन तुम्हाला पटतंय की ही गोष्ट नाही यायला गरज आहे. किंवा कधी कधी मुलं टेम्पर टँट्रम थ्रो करतात, लोळणच घेतात रस्त्यावरती, पण त्याच्यात खत पाणी न घालता यू हॅव टू बी स्ट्रिक्ट ॲट दॅट पॉईंट की हे चालणार नाही आहे इथे ही गोष्ट. आणि प्लस बऱ्याच वेळेस घरी कसं होतं, आई वडील नाही म्हणतात पण ती गोष्ट आजी आजोबा लगेच देतात. सो एव्हरीबडी शुड बी ऑन द सेम पेज की आई बाबा नाही म्हणतायत ना, तर ही गोष्ट मी सुद्धा तुला आत्ता देणार नाही. चूक जेव्हा होते तेव्हा थोडीशी पनिशमेंट द्यायला पाहिजे. पनिशमेंट म्हणजे मारहाण करा असं मी म्हणत नाही, पण वेगवेगळ्या पद्धतीने फॉर देम टू अंडरस्टँड दॅट दे आर मेकिंग मिस्टेक्स. आणि एक्स्ट्रीम पेशन्स हॅज टू बी एक्झर्टेड बाय पेरेंट्स. आणि कंपॅरिझन नाही करायला पाहिजे किंवा खूप एक्सपेक्टेशन्स नाही ठेवायच्या. कीप एक्सपेक्टेशन्स, कीप मोटिवेटिंग देम. तुमचा व्हॅल्युएबल टाइम, क्वालिटी टाइम द्या त्यांना, ना की मोबाईल थमा के बिठा दो. सो आई झाल्यावरती और पेरेंट झाल्यावरती ही रिस्पॉन्सिबिलिटी येतेच आणि ती हॅपीली स्वीकारली पाहिजे. बिकॉज टुडे इफ यू इन्व्हेस्ट युअर टाइम इन दिस चिल्ड्रन, उद्या दे आर गोइंग टू बी ग्रेट ह्युमन बिंग्स इन द वर्ल्ड. आणि आता ओव्हरऑल बघितलं तर ग्रेट ह्युमन बिंग्स इन द वर्ल्ड होणं हे कमी झालेलं आहे. प्रत्येक जण कमर्शियल झालेला आहे. सो इफ यू गिव्ह गुड क्वालिटी टाइम टू युअर चाइल्ड, हे चांगलं एक चांगलं सिटीजन इज कमिंग इन टू द वर्ल्ड, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ही विल बी एबल टू हँडल हिज ओन इश्यूज ॲट दॅट पर्टिक्युलर टाइम. पेरेंट्स वॉन्ट इमिजिएटली रिस्पॉन्सेस, सो दॅट विल नॉट हॅपन. टाइम विल हॅव टू बी गिवन. येस. नेक्स्ट इज स्क्रीन टाईमबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
ओके, सो बेसिकली अकॉर्डिंग टू नॉर्म्स 4 वर्षापर्यंत मुलाला स्क्रीन नाहीच द्यायचं. ओके. आफ्टर 4 इयर्स मे बी 1 hour. परंतु ते सुद्धा आफ्टर 4 इयर्स सुपरवाइज स्क्रीन टाइम पाहिजे. तुम्ही बघायला पाहिजे की मुलं काय कंटेंट बघतायत. समटाइम्स आर नॉट इवन अवेअर चिल्ड्रन आर वॉचिंग पॉर्न. त्यांना काही समजत नसतं ते, ऑफकोर्स, पण ते जस्ट बघतायत. पण व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग, ह्याच्यासाठी इट शुड बी सुपरवाइज. जरी 4 वर्षापर्यंत जरी नॉर्म्स असतील नो स्क्रीन टाइम, पण मला पर्सनली असं वाटतं की थोडासा टाइम जर तुम्ही मे बी हाफ एन आवर समथिंग 15 minutes पेरेंट सिटिंग विथ द चाइल्ड अँड लुकिंग ॲट गुड कंटेंट. एज्युकेटिव्ह मटेरियल सुद्धा आहे. जशा प्रत्येक गोष्टीच्या प्लस पॉईंट्स आहेत तसे मायनस पॉईंट्स सुद्धा आहेत. सो मीडिया ऑल्सो हॅज, म्हणजे मीडियामधनं तुम्ही शिकण्यासारख्या सुद्धा गोष्टी आहेत. छोट्या छोट्या गोष्टी मुलांना सांगणे, किंवा काही ॲप्स किंवा ॲप्स और फन मेथड्स ऑफ लर्निंग सुद्धा आहेत. पण ते आई वडिलांनी मुलांच्या सोबत बसून एकत्र करायला पाहिजे. नाही काही मुलाकडे दिलं आणि तो काही करतोय. म्हणजे आजकाल रील्स बघणे, युट्यूब चॅनल बघणे हे इतकं इन झालेलं आहे. सो मीडिया लेस देन 4 years एक थोडा वेळ विथ सुपरविजन ऑफ पेरेंट्स, विथ पेरेंट्स बिंग देअर आणि पेरेंट्स टीचिंग द चाइल्ड समथिंग फ्रॉम इट इज ओके. पण तसंच झालं की इतका मीडिया यूज करतात की सोशल रिलेशन्स, इंटरपर्सनल रिलेशन्स कम्प्लिटली गेले. राईट. आणि तुम्ही जसं म्हटलात की थोडा वेळ दिला पाहिजे. ऑफकोर्स जनरेशन चेंज झालेली आहे. सगळेच जण मोबाईल, TV आणि सोशल मीडियावरती आहेत. सोशल मीडिया इज नॉट गुड, पण तुम्ही जसं म्हटलं की छोट्या स्टोरीज, छोटी गाणी, पोयम, त्यांनी ते व्हिज्युअली बघितले तर ते त्यांच्या डोक्यात राहणार आहे. पण देर इज अ व्हेरी थिन लाईन बिटवीन दॅट. अतिरेक आपण अलाव करतो 15 मिनिटं आपण एकत्र करणं, पण दॅट एस्केलेट्स की अजून बघू. हे सेन्सिबली आपण मॉनिटर करून. आणि ह्याच्यात म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की मुलांना शिस्त ही लागलीच पाहिजे. तर मला असं वाटतंय म्हणजे बीट स्क्रीन टाइम, मूल जन्म झाल्यापासूनच तुम्ही गोष्टी त्यांच्यावरती बिंबवल्या पाहिजेत. म्हणजे 6 महिन्याच्या मुलाला पण कळतं असं मला वाटतं. हो, ऑफकोर्स की ही नाही करायचं, हे आता चुकीचं झालं. म्हणजे मुलांनी जर हिट केलं तर मला असं वाटतं त्याच ठिकाणी त्याला थांबवून की मला दुखलंय, हे नाहीये. म्हणजे काहींकडनं काय होतं की ठीक आहे, लहान आहे. सो नाही, देर आर डिफरंट वेज टू टेल द चाइल्ड. अँड जसं यू राईटली सेड, प्रत्येक टप्प्याला मुलाला कळत असतं, फक्त त्याची भाषा वेगळी असते. सो त्याला समजेल अशा भाषेमध्ये त्याचं कसं चुकतंय हे सांगण्याची गरज आहे. आणि प्रत्येक गोष्टीवरती पांघरूण घालत राहिलं तर पुढे कशी ती व्यक्ती होणार आहे, दॅट एनीबडीज गेस. ओके. स्ट्रिक्ट राहायला पाहिजे मुलांच्या बरोबर. दे हॅव टू अंडरस्टँड व्हॅल्यू ऑफ थिंग्स, की हे करणं स्ट्रिक्टली अलाउड नाही, हे नाही चालत आहे माझ्या घरी. आणि आधी शिकायला लागतं, नंतर ते फॉल इन लाईन होतं. सो घरचं वातावरण व्यवस्थित खेळीमेळीचं असणं, करेक्ट गोष्टीला त्यांना टोकणं आणि वेगळ्या पद्धतीने सांगणं की हे योग्य नाही. प्लस मीडिया न वापरता तुम्ही बाकीच्या गोष्टी म्हणजे क्वालिटी टाइम देऊन तुम्ही गोष्ट सांगा एखाद्या मुलाला. गार्डन मध्ये घेऊन जा. दे आर ऑल्सो एक्स्ट्रीमली एन्जॉयबल थिंग्स विथ चिल्ड्रन एन्जॉय. असं नाहीये की मुलांना नुसतं ते कोकोमेलन किंवा काय ते पेपा पिग हेच बघायला आवडतं. ट्राय टेकिंग युअर चाइल्ड टू द गार्डन अँड द चाइल्ड विल एन्जॉय so much on the swing and the ladder की will forget your Peppa Pig. पण ते कष्ट आई वडिलांनी घ्यायला पाहिजे टू इन्व्हेस्ट इन द राईट थिंग्स. तर आज आपण ज्या डॉक्टर सुश्रुता कुलकर्णी देशमुख यांच्यासोबत गप्पा मारलेल्या आहेत, आपल्याला खरंच खूप गोष्टी समजलेल्या आहेत. आणि खरंच ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या आईवडिलांना कळल्या पाहिजेत किंवा ॲज अ न्यू मॉम अँड डॅड माहिती नसतात, तर ह्यातनं ह्या गोष्टी आपल्याला आयडेंटिफाय झालेल्या आहेत. सो थँक्यू सो मच मॅम. आणि नक्की तुम्ही व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर नक्की कमेंटमध्ये टाका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.